नमस्कार, गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आजची घटना आहे बार्शी नायकवाडी जिल्ह्यातली. अतुल सुमंत मुंडे वय 40 आणि त्यांची पत्नी तृप्ती अतुल मुंडे वय 35 हे दोघे नवरा बायको राहत होते. शिक्षक होते दोघे बी. त्यांना ओम नावाचा एक मुलगा होता. त्यांचा संसार सुखी होता. त्यांना 2 मजली घर बांधले. अतुलचे आईवडील खालच्या मजल्यावर व अतुल आणि तृप्ती वरच्या मजल्यावर राहत होते. अतुल करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते, तर तृप्ती बार्शीतील अभिनव प्राथमिक शाळेत शिक्षिका होती. त्यांच्या घरात पैशाची कमतरता नव्हती. सर्व काही व्यवस्थित चाललेलं होतं. अतुलचे आईवडील घर सांभाळत तर नातू व काळजी घेत. अतुल आणि तृप्ती दोघेही नोकरी करत होते. त्यांच्या भेटी संध्याकाळी होत. अतुल करमाळ्याला अपडाऊन करायचा, तर तृप्ती शहरातच होती. सुट्टीच्या दिवशी त्यांना एकत्र वेळ मिळायचा, पण तृप्तीच्या मनात काहीतरी वेगळंच चालू होतं. ती कधी बोलून दाखवत नव्हती. बरेचदा काय होतं, महिलांच्या मनातील गोष्टी बाहेर यायला वेळ लागतो, कारण ते पटकन बोलून दाखवत नाही. पण काय होतं, वेळ निघून गेल्यावर त्या गोष्टीला काही महत्त्व उरत नाही. त्यामुळे चुकीच्या गोष्टी घडतात. अतुल आणि तृप्तीच्या भेटी रात्रीच्या होत असल्यामुळे तृप्तीला मनातले बोलायला वेळ मिळत नव्हता. सुट्टीच्या दिवशी ती घरकामात व्यस्त असायची, कारण आठवड्यातून 1 दिवस सुट्टी असायची. त्यामुळे मग घरातली कामं, त्यामुळे दोघांना वेळ भेटतच नव्हता. अधूनमधून अतुलला टोमणे मारायची, पण अतुल ते हसण्यावर नेत होता. नोव्हेंबरचा महिना होता. दिवाळी संपली होती. सुट्टीचे दिवसही आता संपत आलेले होते. 27 नोव्हेंबरचा दिवस आहे. अतुल आणि तृप्ती घरकामात व्यस्त होते, पण दोघांच्या चेहऱ्यावर टेन्शन होतं, तणाव होता. त्यांच्यात भांडण झाले असावे काहीतरी. आईवडील घरात होते, पण मुलगा आणि सून यांच्यात बोलायचे नाही, म्हणून ते गप्प राहिले. अतुल तृप्ती दोघे समंजस होते, पण एकमेकांना समजून घेण्यात कमी पडत होते. गेल्या अनेक वर्षापासून त्यांचा संसार कुठेतरी तुटत चाललेला होता. 27 नोव्हेंबरची संध्याकाळ होती. अतुल आणि तृप्ती जेवण झाल्यानंतर झोपायच्या तयारीत होते, पण अतुलला काय झालं, तृप्तीचे टोमणे सहन झाले नाही. आईवडील आहेत म्हणून तो गप्प असायचा, असे तो म्हणाला. तृप्ती चिडली. मीही कमवते, मलाही घरात किंमत आहे का, असा तिचा सवाल होता. वाद नेमका कशावरून झाला हे कोणाला कळलंच नाही, पण रागाच्या भरात काय केलं, अतुलने तृप्तीचा गळा चिरून हत्या केली. रात्रीची वेळ होती. दोघेही वरच्या मजल्यावर होते, त्यामुळे खालच्या मजल्यावर आईवडील होते खाली. त्यांना काही कळलं नाही. रागातच अतुलने आपल्या मुलाचा ओमचाही खून केला. पत्नी आणि मुलाचा खून केल्यावर अतुलने काय केलं, त्याला वाटलं तर आपल्याकडून खूप मोठी चूक झाली. त्याला पश्चाताप झाला. हे सगळं दृश्य पाहून स्वतःचे आयुष्य संपवले त्याने. रात्री घडलेली ही घटना अतिशय भयंकर होती, पण याची काहीच माहिती त्यांच्या आईवडिलांना नव्हती. 28 नोव्हेंबरला मंगळवारचा दिवस होता. सकाळ झाली. नेहमीप्रमाणे अतुलचे आईवडील सकाळी लवकर उठले, पण वरच्या मजल्यावर काही त्यांना कोणी खायला आलं नाही. त्यामुळे त्यांना काय वाटलं, पण सकाळी 7 वाजले तरी कोणी उठलं नाही. अतुलचे वडील वर गेले. खिडकीतून पाहिलं त्यांनी डोकून. तृप्तीचा मृतदेह रक्तात पडलेला होता. ते बघून तर त्यांना अक्षरशः चक्कर आली. त्यांनी दरवाजा तोडला. आतले दृश्य एवढे भयानक होते. नातू आणि मुलगा एका बाजूला मृत पडलेले होते. हे पाहून अतुलचे वडील आणि आई मोठ्याने रडू लागले. आसपासचे शेजारी रडण्याचा आवाज ऐकून पळत आले. त्यांनी हे दृश्य पाहिले आणि बार्शी पोलिसांना फोन केला. पोलीस तात्काळ तिथे आले. घटनास्थळी पोहोचले. वरिष्ठ अधिकारी सगळ्यांनी तपास केला. घटना खूप भयानक होती.
अतुलच्या वडिलांनी फिर्याद दिली. अतुल हा जिवंत नव्हता, आरोपी होता तो, पण त्याने सुद्धा स्वतःचं जीवन संपवलेलं होतं. पत्नी आणि मुलाचा खून झालेला होता. तर बघू शकता आजच्या घटनेतून तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्की सांगा. आजच्या घटनेतून एवढंच समजतं की पैसा म्हणजे सर्व काही नाही. पती पत्नीने एकमेकांना दोघांना समजून घेतलं पाहिजे. जे मनात असेल ते मनमोकळेपणाने बोललं पाहिजे, नाहीतर अशा घटना घडतात. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.